श्री समस्त जळगाव बारी पंच जळगाव आयोजित गुणगुरव व समाजबांधव कृतज्ञता सोहळा 2026 उत्साहात संपन्न। श्री समस्त जळगाव बारी पंच यांच्या वतीने इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगुरव सोहळा तसेच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा कृतज्ञता सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यास जिल्हाभरातून 400हून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते। याशिवाय समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबंधूंचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए राहुल पाटील हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सीए भगीरथ बारी, सीए पंकज बारी, सीए शुभम ताडे, सीए मयुरी बारी, सीए सागर बारी, प्रा. नितीन बारी, नगरसेविका सौ माधुरीताई बारी तसेच श्री नितीनजी बारी, अध्यक्ष श्री समस्त बारी पंचमंडळ उपस्थित होते। यावेळी जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या उत्कृष्ट गवळणीने उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमात विशेष रंगत आली। यावेळी प्रस्तावित मंगल कार्यालय उभारणीसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आमदार राजूमामा भोळे आणि उपस्थित समाजबंधूंनीही मंगल कार्यालयासाठी देणगी जाहीर केली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समस्त बारी पंचमंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले। त्यामध्ये उपाध्यक्ष श्री महेंद्र बारी, श्री अरुण बारी, श्री लतीश बारी, सचिव श्री विजय बारी, श्री विजय पुना बारी, श्री सागर बारी, श्री बालमुकुंद बारी, श्री राजेंद्र बारी, श्री हर्षल बारी, श्री बंटी लावणे, श्री भरत बारी, श्री अतुलभाऊ बारी, श्री शरदजी वराडे, श्री यशवंत बारी, सौ मंगलाताई बारी, श्री भूषणभाऊ बारी, अवधूत बारी यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दीप्ती बारी यांनी उत्कृष्टरित्या केले। त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी व संस्मरणीय ठरला। सर्वप्रथम आपल्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि जळगावमध्ये 1,500 फॅमिली असताना देखील फक्त 80 परिवारामधून आपण जे पैसे जमा केले त्या पैशांमधून आपण 26 पालकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो। मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, त्याग आणि दिलेला पाठिंबा यामुळे आज मुलं आपली ही यशाच्या शिखरावर पोहोचत आहेत। आपल्या बारी समाजात आयुष्यात यापुढे अनेक स्पर्धा येतील, आव्हाने येतील आणि बऱ्याचशा संध्या तुमच्या वाट बघत आहेत। त्यामुळे आलेल्या यशाने भुरळून न जाता आणि अपयश असेल, कमी मार्क्स मिळाले असेल तर मिळत असतो। तसेच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मेहनत करण्याची एक जिज्ञासा आणि प्रेरणा मिळत असते। धन्यवाद। धन्यवाद दादा। मोठे यश मिळवतील असा मला पूर्ण विश्वास आहे। पुनश्च एकदा या सत्कार समारंभाचे आयोजन करणाऱ्या सर्व महेंद्र बारी येत आहेत। तसेच टाळ्यात तो आपल्या समाजातला, आपल्या बांधवांचा कोणाचा तरी मुलगा मुलगी आहे, एक विद्यार्थी व्यक्तीचा सुद्धा सत्कार राजमामांनी करावा। मामांची आणि त्यांची घट्ट मैत्री आहे। मामा सांगतात तुमच्या वाढदिवसाला त्याची कंप्लेंट घेऊन कंप्लेंट दाखवणारी गवळण म्हणजे बोबडी गवळण। ही बोबडी गवळण हल 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 हल
कितना अलदार बा कितना अलदार बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दार बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा दार बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दार बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा आला पुन्हा इथे तू कितना इथं हाय माझे तू कितना हे तुझ्या मायनं चांगलं नाही बोललं माझं तू काय केलं माहित आहे का हा सांगतो ऐक एक दिवशी तुझ्या मायनं गाईचं खलवट घालाले बा गाईचं खलवट घालाले बा गाईचं खलवट घालाले बा एक दिवशी तुझ्या मायनं गाईचं खलवट घालाले बा तुमच्या मुलांना लोटी लोटी दिला मला तू खिचबल दिलाले बा तुमच्या मुलांना लोटी लोटी दिला मला तू खिचबल दिलाले बा मी तर मागायला गेलोले बा मला तू मुतकून धरलाले बा टुकू 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 मारलेले बा या बुंदू 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 लिहिलेले बा लतीफ भाऊंना विनंती करतो त्यांनी त्यांचे हस्ते प्रदान करायचे. गवळण आणि बाकी सर्व आमच्या कार्यक्रमात काही त्रुटी असतील तर आम्हाला सांगून जा. आणि सत्कार सोहळा पार पडतो आहे. आज बारी समाज पंच मंडळातर्फे आज इथे गुणवंत विद्याचा गुणगौरव सोहळा घेतलेला आहे. मी सर्व अध्यक्ष विजू असतील, अतुल सर्व आमचे बारी सर सर्वांचा बरोबर धन्यवाद देतो. आणि आपण ज्या समाजात जन्म घेतलेला आहे त्या समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न मला वाटते सर्व समाज बांधव करत असतात. ते आपलं दायित्व असतं की आम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आज समाजातले जे काही विद्यार्थी असे इथं गुणगौरव सोहळा होतोय, सन्मान होतोय. आज विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे की बुवा आज समाज आमच्या पाठीमागे उभा आहे. बरेच गरजू विद्यार्थी असतात, अशा समाजाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मदत होत असते. आणि मला वाटतं एक समाजाचं दायित्व म्हणून मला वाटतं विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळते की ज्या ज्या वेळेला शिक्षणाच्या काही अडचणी येतील आम्हाला हा समाज आमच्या पाठीमागे उभा राहील. हा संदेश मला वाटतं या कार्यक्रमातून जाऊ शकतो. पुन्हा गुणवंत विद्यार्थ्याचाही मनोपूर्वक मी अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवांचा धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम घेतला, आम्हाला बोलवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी श्री समस्त जळगाव बारी पंच सचिव आहे. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण 200 ते 250 विद्यार्थ्यांची जिल्हाभरातून नोंदणी केलेली आहे, इयत्ता 10वी 12वी आणि CBSE. तर या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गुणगौरव सोहळ्यासोबतच आपण आपल्या समाजातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत तसेच जे देणगीदार आहेत, जे आपण 11,000 स्क्वेअर फीट जागा जी आपण समाजासाठी घेतली, त्यात जे देणगीदार आहेत त्या सर्वांचं आपण आज स्वागत करत आहे आणि त्यांचं आपण मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. धन्यवाद. आज बारी पंच मंडळातर्फे या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचे. आज बारी पंच मंडळ जळगाव यांच्या वतीने जिल्ह्याभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे. त्या प्रसंगी 200 ते 250 विद्यार्थी या पुरस्कार घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले. बारी समाजाची शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती होते. आज व्यासपीठावर राजकीय मान्यवरांसोबत CA जो जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास बारी समाजाचे 7 CA त्या CAंना सन्मान दिला आहे आणि त्यांना व्यासपीठावर आज बोलवलं आहे. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन पुन्हा 70 CA कसे होतील बारी समाजात हे आमचं उद्दिष्ट आहे.